जगा वेगळ हा जगा वेगळ डोक अभिमान लढविल अरे जगा वेगळ डोक अभिमान लढविल जगा वेगळ डोक अभिमान लढविल मारा मागाला ढोर सांभाराला आदिवासी वनवाशालाच नाही रे तरी या भारताला अरे या भारताला माझ्या अभिमाने घडवी या भारताला माझ्या अभिमाने घडवी या भारताला माझ्या अभिमाने घडवी सिंहानी सजूनी हा राजमुद्रा चार सिंहानी सजूनी अशोक चक्र अरे अशोक चक्र राष्ट्रध्वजावर चढविल धन जगा वेगळ अरे जगा वेगळ डोक अभिमान लढविल हा जगा वेगळ डोक अभिमान लढविल अरे या भारताला माझ्या अभिमाने घडविल या भारताला माझ्या अभिमाने घडविल या भारताला माझ्या अभिमाने घडविल या भारताला यकीनन भीमराज न होते तो ये आजादी न होती अरे उनका कहना मान लेते तो ये बर्बादी न होती चली आई आजादी दुल्हन बनकर मगर कैसे चली आई आजादी दुल्हन बनकर मगर कैसे अगर मेरे बाबा दुल्हना बनते तो इस आजादी की शादी न होती मेरे बाबा दुल्हना बनते तो इस आजादी की शादी न होती बाबासाहेबांवर जळायचे हो बाबासाहेबांवर जळत होते सगळे जळत होते बाबा म्हणायचे जळणाऱ्याला जळू द्या रे इजू नका कारण जळणाऱ्याची राख होते कोणी कोणावर जळत असेल तर त्याला जळू द्यायचं इजू द्यायचं नाही जळून 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 त्याची राख होऊ द्यायची बाबाने राख केली जळून जळून राख झाली कोण जळत होते बाबासाहेब पंडित नेहरू वल्लभभाई पटेल विलास सावरकर बाळ गंगाधर टिळक गांधी सुद्धा बाबासाहेबांवर जळायचे हे सगळे जळत होते राजेंद्र प्रसाद बाबासाहेबांवर जळायचे हे सगळे जळत होते जळत होते पण घटना लिहून घ्यायला बाबाच्या पायावर लोळत होते हे बाबालाही कळत होते कारण सत्तेचे भिकारी तेव्हाचे सत्तेचे भिकारी बाबासाहेबापुढे गोंडा घोळत होते हे बाबालाही कळत होते कारण युगाचे या जनतेचे विघ्न टळत होते याच्यासाठी बाबासाहेब तळमळत होते रे घटना लिहिली दावा हा
हात थकला तर उजव्या हातानं बाबानं घटना लिहिली, उजवा हात थकला डाव्या हातानं घटना लिहिली रे. एक क्षणही वाया जाऊ दिला नाही, कारण बाबाला माहित होतं मी घटना लिहित आहे म्हणजे भारताचं भवितव्य माझ्या या पेन मध्ये आहे. झोपू कसा? समाजासाठी देशासाठी प्राण माझा वाहील मी, आणि दारिद्र्यातून वर आलेला हा समाज माझा पाहिल मी. भरले असते मी माझे घर, बाबा म्हणतात भरले असते मी माझे घर 100च्या नोटाने, पण मेला असता माझा समाज सदा उपाशी पोटाने. बाबा एका ठिकाणी म्हणतात स्वार्थी आताच्या गिधाड नेत्यांना उद्देशून तत्कालीन नाही होते. बाबा म्हणाले होते, अरे मी जर काँग्रेस संघ तडजोड केली असती, मी जर काँग्रेस संघ तडजोड केली असती तर देशाचा पंतप्रधान पंडित नेहरू नाही रे, डॉक्टर B.R. आंबेडकर राहिला असता. वैयक्तिक स्वार्थ बाबासाहेबांनी पाहिला असता तर बाबासाहेब एवढे श्रीमंत राहिले असते तर तत्कालीन टाटा बिर्लाने आणि धीरूभाई अंबानीने बाबासाहेबाच्या घरी पाणी भरलं असतं, एवढे बाबासाहेब श्रीमंत राहिले असते. मग तुमचं आमचं काय झालं असतं? घडवलं बाबांनी देशाला आणि तुम्हा आम्हाला. आणि म्हणून राजमुद्रा राजमुद्राच्या रसिहानी सजूनी, राजमुद्राच्या रसिहानी सजूनी, आणि अशोक चक्र, अरे अशोक चक्र राष्ट्रध्वजावर चढविल, आणि जगा वेगळं डोकं भीमान लढविल, हा जगा वेगळं डोकं भीमान लढविल, अरे या भारताला माझ्या भीमाने घडविल, समाज बांधवांनो, फार मोठं महान तत्व बाबासाहेबांनी या देशाला घटनेच्या माध्यमातून दिलेलं आहे. न्याय समता. इस शासन करने वालों को मैं कहना चाहता हूं कि देश का शासन अगर चलाना है तो तुम्हें बाबा का संविधान सही ढंग से पढ़ना सीखना होगा. देश का कारोबार अगर चलाना है तो बाबा का संविधान सही ढंग से तुम्हें पढ़ना सीखना होगा. गरीबों के न्याय हक के लिए लड़ना तुम्हें पहले सीखना होगा. अगर करना चाहते हो इस देश में समता का निर्माण तो तुम्हें गौतम के चरणों पे ये सर झुकाना पहले सीखना होगा. अगर देश में शांति चाहते हो तो आओ हमारे साथ. भारत को बलवान शिलवान बनाना चाहते हो तो हम हैं आपके साथ. लेकिन बाबा संविधान के अगर बाबा के संविधान को अगर लगाना चाहते हो हाथ तो मां कसम हम तोड़ देंगे तुम्हारे दोनों गंदे हाथ. क्योंकि भीम जी के संविधान को दुश्मनों की नजर ना लगे. अरे काट डालो गद्दारों को, किसी को खबर ना लगे. इनको ऐसी जगह मारो कि जहां पानी ना मिले. इनको ऐसी जगह मिटाओ कि इनकी निशानी ना मिले. कौन कहेगा इन्हें हिंसा? ये तो हैवानों के हैवान हैं. कौन कहेगा इन्हें हिंसा? ये तो शैतानों के शैतान हैं. और ऐसे बेशरम हिजड़ों का शहीदों में नंबर ना लगे. काट डालो गद्दारों को, किसी को खबर ना लगे. और मेरे भीम जी के संविधान को दुश्मनों की नजर ना लगे. लष्कर आहे ना. अण्णा हजारेचं भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे. संवैधानिक गोष्टी चालू आहेत, कायद्याच्या गोष्टी चालू आहेत. मग जिथं कायदा येतो तिथं बाबासाहेब येतो, कारण भारतीय कायद्याला जन्म घालणारा बाबासाहेब आहे. मग बाबासाहेबाची एनर्जी अण्णा हजारेला का असावी? हा माझा सवाल आहे. संवैधानिक गोष्टी आहेत. घटनेच्या अंतर्गत तुम्हाला कायदे करायचे घटनेच्या अंतर्गत बाबासाहेबांना घटना केली नसती मी एवढं म्हणेल की अण्णा हजारे तुम्हाला आंदोलन तरी कोण करू दिलं असतं?
अहो घटना अस्तित्वात आली 1950 ला. गांधीजीचा मर्डर 30 जानेवारी 1948 ला नथून केला. 50 ला कायदा या देशात लागू झाला. मग तो कायदा सक्षम करायचा, कायदा कडक करायचा. मग कायद्याची जर व्याख्या येत असेल, कायद्याची बाजू येत असेल, तर हा कायदाच बाबासाहेबांना लिहिला. त्या बाबासाहेबाची अलर्जी जर अण्णा हजारेला असेल आणि अण्णा हजारे उपोषण करताना मेला तरी मी मौतीला जाणार नाही. या देशाचे दिग्गज 2 महान नेते आहेत, गांधी आणि आंबेडकर. या दोघांना घेऊन चला. ठीक आहे, गांधी स्वातंत्र्याचा जनक आहे, तर बाबासाहेब लोकशाहीचा जनक आहे, बाबासाहेब संविधानाचा जनक आहे. त्याची काय अलर्जी नाही. कोणी काही म्हणायला. हे बघा, एक सांगतो, साहेबराव येणेकरला 10 शिवा दिल्या, मी गप्प बसलो. काय हरकत नाही. मला 56 शिवा द्या, 1000 शिवा द्या, मी माफ करेल. पण बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये कोणी भ्रष्ट शब्द काढला तर कल्ल्यातून जीभ काढून आम्ही कुत्र्याला टाकल्याशिवाय राहणार नाही. ही बाबासाहेबाची सैन आहे. आम्ही माफ करणार. आम्हाला 10 शिवा द्या, माफ करेल. जाऊ द्या, दिल्या असतील. बाबासाहेबांच्या बाबतीत भ्रष्ट शब्द नाही ऐकून घेणार. तो दाता आहे, विधाता आहे, आमचा पिता आहे, माया आहे आमची. सगळं दिलं त्याने देशाला आणि जगाला सुद्धा, आम्हाला सुद्धा. त्याची अलर्जी तुम्हाला का असेल? थुकतो आम्ही तुमच्या तोंडात. काय गरज? बाबासाहेबांचं संविधान आमचा प्राण आहे. बाबासाहेबांचं संविधान आमचा श्वास आहे. बाबासाहेबांचं संविधान आमचा सुखाचा घास आहे. माग एकदा इथं बोललं कोण? अनुपम खेर म्हणे बाबासाहेबांची घटना म्हणजे चड्डी आणि बनेल बदलल्यासारखी बदलली पाहिजे. चड्डी आणि बनेल बदलल्यासारखी बाबासाहेबांची घटना बदलली पाहिजे. अनुपम खेराचं स्टेटमेंट आहे. ही टरबुजाची अवलाद. बाबासाहेबांची घटना बदलू पाहिजे. अबे भडव्या, बाबासाहेबांचं संविधान म्हणजे चड्डी आणि बनेल आणि ते बदलले पाहिजे. तू बाप बदल ना. तू बाप चड्डी बनेलून म्हातारा झाला असेल, झाला बाप बदलून टाकायचा. काही बोलायचं आपण, कसं खपून घ्यायचं? खपून नाही घ्यायचं. एक अन्याय जर आपण सहन केला तर दुसऱ्या 10 अन्यायाला जन्म देतो. त्यामुळे पहिलाच अन्याय आपण समूळ नष्ट करण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. गांधीने या देशाला अहिंसा शिकवली. गांधी म्हणतात, तुमच्या डाव्या गालात कोणी थापड मारली, उजवा गाल पुढे करा. गांधी काय म्हणतात? तुमच्या डाव्या गालात कोणी थापड मारली तर उजवा गाल पुढे करा. बाबासाहेब म्हणतात, तुमच्या डाव्या गालात जर कोणी थापड मारली तर त्याच्या उजव्या गालात अशी खसून थापड मारा की कानाखाली शेपटी सगळं हनुमान उमटला पाहिजे आणि इकडल्या गाड्यावर सोंड सगळं हनुमान गणपती उमटला पाहिजे. जेणेकरून तुमच्यावर हल्ला कोणी करणार. क्योंकि अन्याय करने वालों से अन्याय सहने वाला ज्यादा गुनेगार होता है. और अन्याय का प्रतिकार करा. भीम जी के संविधान को दुश्मनों की नजर ना लगे. जागते रहो मेरे भाइयों. कारण न्याय समता, न्याय समता स्वातंत्र्याचे बांधले तोरण. न्याय समता स्वातंत्र्याचे बांधले तोरण. अरे दिन दुबळ्या या कोटी जनाचे केले पहा तारण. दिन दुबळ्या या कोटी जनाचे केले पहा तारण. भारताच्या, अरे भारताच्या दारिद्र्याचे शोधले कारण. भारताच्या दारिद्र्याचे शोधले कारण. जनहितासाठी केले तन्मन हे अर्पण. सगळ्याला लखपती केलं, करोडपती केलं, रोडपतीवाल्याला करोडपती केलं. गांधी आणि बाबासाहेबांचा जेव्हा राजकीय लढा या देशामध्ये पेटला, एकदा गांधी बाबासाहेबाला म्हणाले होते की मिस्टर आंबेडकर, मी या देशासाठी आणि तुमच्या म्हणजे अस्पृश्यासाठी फार मोठा त्याग केलेला आहे. मला या अस्पृश्याविषयी फार मोठा कळवळा आहे. अस्पृश्याचा उद्धार व्हावा असं मला मनोमन वाटतं आणि म्हणून मी आजपासून आता अस्पृश्यांना अस्पृश्य म्हणणार नाही, मिस्टर आंबेडकर हरिजन म्हणणार आहे.
बाबासाहेब म्हणाले, मिस्टर गांधी, आमचं नाव बदलल्यावर आमच्यात फरक पडणार नाही, आमच्या परिस्थितीमध्ये काही फरक पडणार नाही. आम्हाला अधिकार हवेत, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हवंय, आम्हाला सामाजिक न्याय अधिकार हवे आहेत. आमचं नामांतर करून काय फायदा आहे? अस्पृश्य म्हणले. आणि हरिजन, हरिजन म्हणजे काय? हरी म्हणजे देव आणि जन म्हणजे लेकर. मग तुमच्या भाषेमध्ये आमची व्याख्या हरिजन, हरिजन म्हणजे देव, हरी म्हणजे देव आणि जन म्हणजे लेकर. मग आम्ही देवाचे लेकर आहोत, तर बाकीची काय भूताची अवलाद आहे का सैतानाची अवलाद? आम्ही देवाची लेकर असूनही आम्हाला देवळात जायला बंदी आहे. आम्ही देवाची लेकर असूनही आम्हाला निसर्ग निर्मित पाण्याला स्पर्श करण्याची या देशात बंदी आहे गांधी. आणि याच्यासाठी मी नो मदरलँड मिस्टर गांधी. मला मातृभूमी नाही गांधी. मला मातृभूमी असती 14 तळाचा सत्याग्रह करण्याची वेळ आली नसती गांधी. मला मातृभूमी असती काळारामाचा सत्याग्रह करण्यासाठी गेलो असताना माझं रक्त सांडलं नसतं गांधी. मला मातृभूमी असती तर माझा मारोडा गावाच्या बाहेर दिसला नसता गांधी. परंतु या देशावर माझं प्रेम आहे गांधी. या देशावर माझं का प्रेम आहे गांधी? कारण याच देशामध्ये भगवान बुद्धाचा जन्म झालेला आहे गांधी. म्हणून या भारत देशावर माझं प्रेम आहे. आणि माझ्या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण मी माझ्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत करेन. बाबासाहेबाला गांधी म्हणाले, मिस्टर आंबेडकर, तुम्ही टायकोटात राहता, सुटाबुटात राहता, मी उघडा राहिलो. या देशासाठी मी त्याग केला. आता गांधीजी उघडे का झाले? बारडोलीला सभा होती म्हणे गांधीजी. गांधीजी बारडोलीला गेले, त्यांनी सभेवर नजर फिरवली, गांधीला एकही बाई दिसली नाही. गांधी ने आयोजकाला प्रश्न केला, बोले मिस्टर आयोजक, यहाँ पे औरतें क्यों नहीं है? आयोजकाने सांगितलं, बोले महात्मा जी, यहाँ के लोग बहुत ही गरीब है और उनको सही ढंग के कपड़े पहनने के लिए नहीं मिलते, करके वो लोग यहाँ पे नहीं आ सके. गांधी म्हणले, असो का, इथल्या लोकांना कपडे भेटत नाहीत? हो. मग म्हणले, मीच कशाला घालू, मी उघडाच राहतो. आणि उघडे झालेले गांधी बाबासाहेबांवर टीका करताना म्हणतात, हे टायकोटा सुटाबुटात राहणारे आंबेडकर या देशाचं आणि समाजाचं काय हित करू शकतात? त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी या टीकेचं जाहीर खंडन केलं. बाबा म्हणतात, यस मिस्टर गांधी, मी टायकोटा सुटाबुटात राहतो, पण लक्षात ठेवा, हजारो वर्षापासून तुमच्या वर्ण व्यवस्थेनं माझ्या या उघड्या नागड्या समाजाच्या ढुंगणाला तिजभर लंगोटी मिळू दिली नाही. असा माझा उघडा नागडा समाज एक ना एक दिवस माझ्यासारखाच मी टायकोटात सुटाबुटात आणल्याशिवाय राहणार नाही गांधी. आता आम्हाला उघडं राहायचं. बाबासाहेबांनी केलेली प्रतिज्ञा आज वास्तवामध्ये उतरलेली आहे. कारण आमची जातच कोणी विचारू नये एवढं मोठं परिवर्तन बाबांनी आमच्यामध्ये घडवलेलं आहे. या मुंबईमध्ये कोणत्याही इलाक्यात कोणत्याही रस्त्याने जर एखादा माणूस इन शर्टिंग मध्ये जात असेल, टायकोटामध्ये जात असेल, सुटाबुटामध्ये जात असेल, तर नक्की ओळखायचा हा बुद्धाचा असला पाहिजे. एवढं मोठं परिवर्तन बाबांनी आमच्यामध्ये घडवलं. जातच विचारू एवढं वैभव दिलं बाबांनी. पत्रकारांनी एकदा बाबाला विचारलं होतं, मिस्टर आंबेडकर, तुम्ही गांधीला बोलताना नेहमी मिस्टर गांधी म्हणून बोलता, महात्मा का म्हणत नाही? बाबा त्या पत्रकाराला म्हणाले, मी गांधीला महात्मा का म्हणत नाही? कारण गांधीला आत्माच नाही तर महात्मा म्हणण्याचा प्रश्नच येतो. गांधीला जर आत्मा असता, शिकायला सवलत मिळेल त्यावेळेस गांधीजी गप्प बसले, मुसलमानाला सवलत मिळाली त्यावेळेस गांधीजी गप्प बसले, ख्रिश्चनाला सवलत मिळाली त्यावेळेस गांधीजी गप्प बसले. जेव्हा मात्र मी माझ्या समाजासाठी वेगळा मतदारसंघ मागितला त्यावेळेस मात्र गांधीजी उपोषणाला बसले. हाय काय आत्मा? कसा म्हणू महात्मा? ते सगळं वैभव बाबांनी दिलं रे. काय दिलं देवानी? काय दिलं माझ्या देवानी? माझ्या आईला विठोबाचं दर्शन भेटलं नाही, माझ्या बापाला रामाचं दर्शन भेटलं नाही. तुम्हाला देव लय प्यारे आहेत. मोठे मोठे देव आमच्या ईशाला आले नाही. पंढरपूरचा विठोबा आमच्या ईशाला नाही. मांगा महाराजा, ढोरचा महाराजा, आदिवासी वनवाशाच्या इतर मागासलेल्या जातीचा देव पंढरपूरचा विठोबा नाही. तिरुपतीचा बालाजी नाही. काळाराम नाही. आमच्या ईशाला आले देव. देव नाही, माय, आंबा माय, मरू माय, पोचू माय, आंबा माय. बरं झालं केळ बापू आला नाही. आंबा माय, पपई माय, माया आमच्याकडे, बाप तिकडे. आणि अंगात आमच्या देवी, आमच्या अंगात देवी, पण अंगात देवी असूनही भीक मागायची वेळ आमच्या घरात देवी, अंगात देवी, गळ्यात देवी, तरी भीक मागली. आमच्या 17 पिढ्या बरबाद झाल्या. चांगलं बाई. न्याय समता स्वातंत्र्याचे बांधले तोरण, दीन दुबळ्या
साठी केले तन मन हे अर्पण. अरे दीड दमडीनं नाही कोणाला बुडविलं, दीड दमडीनं नाही कोणाला बुडविलं. अरे या भारताला माझ्या अभिमाने घडविलं, या भारताला माझ्या अभिमाने घडविलं, या भारताला माझ्या अभिमाने घडविलं. दलितों से प्यार किया तो अपनों से बढ़कर, ऊंचा विद्वान तुम्हें बनाया अपने कलमों से लड़कर. दिल्ली सीट, दिल्ली की सीट रिजर्व किया ऊंचे तख्ते पर चढ़कर, और तुम्हें इंसान बनाया भीम ने अपने कलमों से लड़कर. ऐका, असो निरक्षर, असो निरक्षर किंवा साक्षर नर असो नार, असो निरक्षर किंवा साक्षर नर असो नार, प्रत्येकाला एक मताचा दिला अधिकार, प्रत्येकाला एक मताचा दिला अधिकार. अन्यायाचा विषमतेचा केला प्रतिकार, अरे अन्यायाचा विषमतेचा केला प्रतिकार. न्यायालयाचे सर्वांसाठी उघडले द्वार, न्यायालयाचे सर्वांसाठी अरे वर्णभेदाचं कोड अभिमान सोडवलं. लय लोक मला विचारतात, हेरेकर साहेब तुम्ही म्हणे 56ला बौद्ध झाले, मग तुमच्यात फरक काय पडला? लोक मला विचारतात कोणी कोणी की म्हणे तुम्ही 56ला बौद्ध झाले तर तुमच्यात फरक काय पडला? मी म्हणतो भडव्यांनो, आमच्यात दुसरा फरक पडो की न पडो, पण एक फरक पडला. कोणता? 17 पिढ्या गेले आमच्या जोहार मायबाप घालण्यात, 17 पिढ्या जोहार मायबाप. तो जोहार आम्ही आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने आमच्या बुटाखाली तुडवला आणि सन्मानाचा जय भीम स्वीकारला. हाच आमच्यात पडलेला सगळ्यात मोठा फरक आहे. जय भीम, जय भीम हमारी शान है, जय भीम हमारी आन है, जय भीम हमारा सम्मान है और जय भीम ही हमारा ईमान है.